शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 25. गुरुबोध. 22. सूर्याच्या ठिकाणी अग्नीचे गुप्त रूपाने वास्तव्य असते, तरी पण त्याचा स्वयंपाकासाठी उपयोग करावयाचा असल्यास प्रथम केंद्रयुक्त काचेच्या द्वारे कापसावर घेऊन नंतर लाकडे पेटवावी लागतात. त्याप्रमाणे परमात्म्याची शक्ती जरी सर्वव्यापी आहे, तरी मनुष्याच्या उद्धारासाठी संत हृदय केंद्रातूनच ती व्यक्त होत असते. करिता भवसागरातून तरून जाण्यासाठी मनुष्याला गुरुबोध श्रवणाचीच आवश्यकता आहे. 23. दिव्याशिवाय अंधार जसा नाहीसा होत नाही, तद्वत गुरुबोधा वाचून अन्य कोटी उपाय जरी केले, तरी मनुष्याच्या अंगातील दुर्गुण शीतल होत नाहीत आणि त्याशिवाय खरे समाधान लाभत नाही. 24. अग्नी जसा चुलीवरचे भांडे तापवून त्यातील पाणी उकळावयाला लावून धान्य शिजवितो, त्याप्रमाणे वासना ही काया, वाचा, मन या त्रयीकडून कर्म करविते आणि उद्वेग उत्पन्न करते. विस्तव विझू लागला की जसे भांडे गार होत जाते व शेवटी त्यातील पदार्थ थंड होतो, तद्वत गुरुबोध श्रवणापासून प्रथम वासना कमी कमी होत जाते. त्यावर काया, वाचा, मन ही त्रय दोषमुक्त होतात. 25. मनुष्याला जे दुःख होते त्याचे मूळ कोणते, तर अज्ञान. त्या अज्ञानाच्या तावडीतून सुटण्यास ज्ञानप्राप्तीचीच जरुरी आहे. अंधारातून जातेवेळी मनुष्याला अडखळावे लागते, तेच त्याने दिव्याचे सहाय्य घेतले असता तो भराभर जाऊ लागतो. त्याप्रमाणे अज्ञानाच्या स्थितीत मनुष्याला नाना दुःखे भोगावी लागतात आणि ज्ञानाचे सहाय्य घेतले असता त्याला सुखरूपता प्राप्त होते. ज्ञानरूप नौकेशिवाय अज्ञान समुद्र पार होता येत नाही. ज्ञानाच्या कुऱ्हाडीने अज्ञान वृक्ष तोडला जातो. त्यासाठी गुरुबोध हृदयात साठविणे जरूर आहे. 26. गुरुबोधाचे मनन करू लागले असता काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, आशा, ममता, वासना, विकल्प या सर्वांच्या अंगाचा दाह होतो. त्यामुळे ते चरफडू लागतात. त्यावेळी गुरुबोधाला सोडून जर मनुष्य त्यांच्या तैनातीत राहू लागेल, तर ते एकमत करून त्याची फजिती उडवतात. त्यापेक्षा जर तो गुरुबोधाला दृढ धरून राहील, तर मात्र ते आपला उर्मटपणा टाकून देऊन त्याच्या पुढे लोटांगण घालतात. 27. पाकिटात पैसे घालून खिशात ठेवले आणि आपण बाजारात गेलो म्हणजे हवी ती वस्तू खरेदी करण्यास जसे आपणास सोपे जाते, त्याप्रमाणे गुरुबोध हृदयात जतन केला तर जीवनाचा मार्ग आक्रमित असता ज्या ज्या वेळी कठीण प्रसंग येतात, त्या त्यावेळी गुरुबोधातील वाक्य आपणास मदत करीत असल्याने त्यातून आपण सहज पार होतो. 28. मी करता ह्या अभिमानाच्या धुंदीत मनुष्य करता करविता परमेश्वर असल्याचे विसरतो. त्यामुळे थोडीशी मनाविरुद्ध गोष्ट घडली की चित्ताचा विक्षेप होऊन तो बेचैन होतो. हा भ्रम नाहीसा करण्यास एकच उपाय, तो म्हणजे गुरुबोध हृदयात
जतन करणे हा होय. 29. ऊन पाण्यात रवी बुडवून ताक करू गेल्यास रवीला लोणी जसे चिकटत नाही, किंवा हाताला तेल लावून घेऊन फणस फोडला असता जसा चीक हाताला लागत नाही, अथवा हातमोजे घालून काम करू लागल्यास हाताला जशी घाण लागत नाही, त्याप्रमाणे मनुष्य जर गुरुबोधात रंगून व्यवहार करू लागला तर तो भोगाच्या अधीन होत नाही. 30. देव अगदी निकट आहे तर तो आम्हाला का दिसत नाही, असे कित्येकांचे म्हणणे आहे. पण मेघाच्छादित झालेला सूर्य आपणास दिसतो का? नाही ना. त्याप्रमाणे षड्विकारांच्या अभ्रामुळे हृदयाकाशातील परमात्मा दिसत नाही. वाऱ्याच्या योगे अभ्र वितळून गेले की जसा सूर्य दिसू लागतो, त्याप्रमाणे गुरुबोधाच्या द्वारे विकाराच्छादित हृदयाकाश निर्मळ झाले की परमात्म्याचे दर्शन होते. 31. मनुष्य जन्माला आल्यावर देहाचा व्याप हा प्रत्येकाला असावयाचाच, परंतु देह हा नाशिवंत आहे. तो एक ना एक दिवस आपल्याला फसविणार, करिता त्याच्या मोहात गुरफटून न जाता सावध राहा. हा जो गुरुबोध तो सदा सर्व काळ जर स्मरणात ठेवला तर आत्मधनाचे रक्षण होते. शिवाय निर्विघ्नपणे जीवनयात्रा संपवून मनुष्य सुखरूपपणे स्वस्थानी परमेश्वराप्रत जाऊन पोहोचतो. एक श्रीमंत गृहस्थ तीर्थयात्रेत जाण्यास निघाला. त्याचे उतारवय झाल्यामुळे त्याच्या स्नेहाने त्याच्या सोबतीसाठी एका इसमाची गाठ घालून दिली आणि एक गुपित गोष्ट सांगितली, ती ही की हा इसम तुझी शुश्रूषा अत्यंत आपुलकीने करील, मात्र त्याचा हात जरा हलका आहे, करिता तुझे पैशाचे पाकीट तू मोठ्या दक्षतेने जतन करीत जा, म्हणजे तू सुखरूपपणे यात्रा करून परत येशील. पुढे ते उभयता यात्रेला निघाले. प्रवासात तो श्रीमंत दिवसा पैशाची थैली खिशात ठेवी व रात्री सोबतीचा इसम झोपी गेल्यावर ती थैली तो आपल्या उशाखाली टाके. बरोबरचा इसम एखाद्या जिव्हाळ्याच्या माणसापेक्षाही अधिक मन लावून त्या श्रीमंताच्या सेवेत तत्पर राही, परंतु स्नेहाची ती सूचना एखाद्या गळ्यातील तायताप्रमाणे जतन केल्यामुळे तो श्रीमंत त्याच्या सेवेला भाळून गेला नाही. त्यामुळे झाले काय तर चोरटा इसम नेहमी बरोबर असून सुद्धा एक पैसाही चोरीला न जाता सुखरूपपणे यात्रा संपवून तो श्रीमंत परत आपल्या घरी येऊन पोहोचला. 32. उन्हाने पातळ झालेले स्तूप जसे थंडीने थिजते, तद्वत देहध्यासाने चंचल झालेले मन गुरुबोधाने स्थिर होते. 33. सूर्योदय झाला की जशा बारीक सारीक वस्तूही दिसू लागतात, त्याप्रमाणे हृदयाकाशात एकदा गुरुबोधरूपी सूर्याचा उदय झाला म्हणजे सर्वांतर्यामी वास करून असलेल्या आत्मतत्वाचे आपसुकच दर्शन होते. 34. राजहंसापुढे दूध पाणी मिसळून ठेवले असता तो जसा पाणी सोडून दूध तेवढे सेवन करतो, त्याप्रमाणे माणूस एकदा गुरुबोधात रंगला की असत्य जगात वावरत असताही सत्य स्वरूप आत्म्याला मिठी मारण्याची कला त्याला साधते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.